पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कोराडी धरणात सी प्लेनसाठी चाचपणी, हालचालींना वेग. एअरपोर्ट अथॉरिटीच्या पथकाकडून जलधावपट्टीसह इतर बाबींची तपासणी. मेहकर तालुक्यातील कोराडी धरणावर सी प्लेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या हालचालींना आता प्रत्यक्ष गती मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे. केंद्र सरकारच्या उडान 5.5 योजनेअंतर्गत जून 2025 मध्ये जाहीर झालेल्या प्रस्तावानंतर शासनाने तांत्रिक सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. सुरू झालेल्या सर्वेक्षणात एअरपोर्ट अथॉरिटीच्या तज्ज्ञ पथकाकडून धरणातील जलपट्टीची लांबी, रुंदी आणि खोली यांचे अचूक मोजमाप करण्यात येत आहे. सुमारे 1000 ते 1500 मीटर अडथळामुक्त जलधावपट्टी उपलब्ध आहे का याची तपासणी केली जात असून उड्डाणासाठी आवश्यक तांत्रिक निकषांची पडताळणी सुरू आहे. वाऱ्याचा वेग, पाण्यावरील लहरी, धुके, दृश्यमानता तसेच परिसरातील झाडे, टेकड्या आणि वीज वाहिन्यांचा अभ्यास करून उड्डाण मार्ग सुरक्षित आहे का यावर अंतिम अहवाल आधारित राहणार आहे. गेल्या वर्षी सादर झालेल्या प्रस्तावानुसार कोराडी धरणाचा वॉटर एरोड्रोम म्हणून विचार करण्यात आला होता. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी प्रकल्प प्रारंभिक टप्प्यात असला तरी कोराडीची भौगोलिक स्थिती आणि लोणार सरोवराशी असलेली जवळीक लक्षात घेऊन त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पेंटाकळी प्रकल्पाचा विचार मागे पडून कोराडी केंद्रस्थानी येणे ही या प्रक्रियेतील महत्त्वाची बाब ठरली.